नमस्कार, मी हर्षाली पासवर्ड श्रीमंतीचा या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। प्रेक्षकांनो, प्रत्येक जण आयुष्यात स्ट्रगल करत असतो आणि प्रत्येकाला सक्सेसफुल व्हायचं असतं, पण सक्सेसफुल तो नाही होत जो जास्त आणि सतत काम करतो, पण सक्सेसफुल तो होतो जो पूर्ण प्लॅनिंगने आपले पैसे योग्य मार्गदर्शनाखाली इन्वेस्ट करतो आणि करत असलेल्या कामाव्यतिरिक्त सुद्धा एक्स्ट्रा कमवत असतो। कारण सध्याच्या या बिझी शेड्यूलमध्ये कोणालाही एका वेळी 2-3 जॉब करणं शक्य होत नाही। तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपले पैसे आपण कुठे इन्वेस्ट करू शकतो जेणेकरून चांगला आउटपुट मिळेल। आणि त्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि सीईओ तुषार भूमकर सर, आणि ते आज इंट्राडे ट्रेडिंगवर मार्गदर्शन करणार आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार। तर सरांविषयी अधिक जाणून घेऊयात आपण व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून। शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो। अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहित नसतं। मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार। परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे। मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता, मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता। आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव। येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग देतात। मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड। परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे। आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत। सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात। चला तर तुषार भूमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया। तर आताच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरांविषयी अधिक जाणून घेतलं। तर सर, जसा की आजचा आपला विषय आहे इंट्राडे ट्रेडिंग, तर इंट्राडे ट्रेडिंग आता सध्या काळाची गरज का बनली आहे? कारण पूर्वीच्या काळी जशी सिस्टम होती की लोकांना शेअर्स घेऊन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये रिटर्न्ससुद्धा मिळत होते चांगले, लोकांना वेळही होता तेवढा आणि इंटरेस्टही होता। लोक शेअर्स खरेदी करायचे आणि त्याला 10-10, 15-15, 20-20 वर्ष होल्ड करायचे। तर कित्येक लोक आहेत अशी की ज्यांनी 10,000 रुपये केलेल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ही 20-25 वर्षामध्ये जवळपास 1,000-1,200 करोड झालेली। ठीक आहे, पण सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे। सध्या लोकांना प्रत्येकाला फास्ट रिझल्ट हवा आहे, आणि फास्ट रिझल्ट किंवा इन्कम सोर्सच्या दृष्टीने लोक मार्केटकडे बघत आहेत। तर फास्ट रिझल्ट जो आहे हा फक्त इंट्राडे ट्रेडिंगमधूनच आणि इंट्राडेमधूनच येत असतो। त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग ही खरंच आजकाल काळाची गरज झालेली। US मध्ये जवळपास 55-60% लोक ट्रेडिंग करतात, आपल्या इंडियामध्ये 5-10% कमी लोक सध्या मार्केटमध्ये ॲक्टिव्ह आहेत। आणि जर आपण पाहिलं त्यातलं फक्त 2% लोक प्रॉफिट कमवतात आणि 98% लोक कायम लॉस करत असतात। पण आपण त्या मार्केटला थोडंसं उलट्या पद्धतीने पाहिलं की आपण स्वतः जर का ट्रेडिंग करायला बसलोय तर आपल्याला सोडून अदर 98% लोक अशी आहेत की जे स्वतःच्या खिशातून लॉस करून आपलं प्रॉफिट कमवून द्यायला बसलेली आहेत। आणि जर घेता येत नसेल एखाद्याला तर चुकी कोणाची, तर आपली स्वतःची चूक असते। तर आपल्याला ह्या मार्केटमध्ये जर शिकून आपण काम केलं तर अदर 98% लोक सगळे ही स्वतःच्या खिशातून आपला प्रॉफिट कमवून द्यायसाठी बसलेली आहेत। ठीक आहे, तो घेता आला तर ट्रेडिंगमध्ये बाकीच्या कुठल्याही इन्कम सोर्समध्ये म्हणजे कुठल्याही नोकरीमध्ये किंवा कुठल्याही धंद्यामध्ये किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये जेवढा प्रॉफिट नाही आहे तेवढा ट्रेडिंगमध्ये आहे, हे मी नेहमी सांगत असतो। तर ट्रेडिंग जर व्यवस्थित शिकून काम केलं तर आरामशीर ह्याच्यातून आपण ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम, सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम किंवा प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम ट्रेडिंगला आपण बनवू शकतो। ओके, आता सर, यशस्वी इंट्राडे ट्रेडर होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
ट्रेडिंगमध्ये सगळ्यात आधी तर लागणार आहे ते म्हणजे नॉलेज. त्यानंतर प्रॉपर गायडन्स. प्रत्येकाला, कुठल्याही माणसाला जर कुठल्याही फील्डमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर एक परफेक्ट कोच गरजेचा असतो. नुसतं एकलव्यासारखं प्रॅक्टिसनी प्रत्येकजण तेवढा परफेक्ट नाही होऊ शकत. कोच हा प्रत्येकाला लागतोच. तर ट्रेडिंगमध्ये तसंच आहे. परफेक्टली जर आपण गायडन्स घेऊन या मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं तर चुका व्हायचे जे चान्सेस आहेत हे आपोआप कमी होऊन जातात आणि प्रॉफिट जो आहे तो मल्टिप्लाय व्हायला लागतो. ओके, आता इंट्राडे ट्रेडिंगमध्ये डिसिप्लिन असणं किती महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते कसं मॅनेज करताय? डिसिप्लिन म्हणजे काय की जर एक्सप्रेस वेवरती सर्व गाड्या समोरच्या बाजूला चालल्या आहेत आणि आपण जर नो एंट्रीमध्ये घुसलो तर ॲक्सिडेंट होणारच आहे. तर राईट वेनी गाडी चालवणं याला म्हणतात डिसिप्लिन. तर तसंच ट्रेडिंगचं पण आहे की मार्केटमध्ये जर अप ट्रेंड चाललं आहे आणि आपण जर सेलच्या ट्रेडमध्ये बसलो तर ट्रेडमध्ये लॉस होणारच आहे. तर जर का डायरेक्शनवरती आहे, ट्रेंड अप चाललेला आहे मार्केटमध्ये, तर आपण बायचा ट्रेड करणं आणि जर डाऊन ट्रेंड चाललं आहे मार्केटमध्ये तर आपण सेलचा ट्रेड करणं. हे व्यवस्थित समजून घेऊन ते जी गाईडलाईन आहेत त्या फॉलो करणं याला म्हणतात डिसिप्लिन. किंवा स्टॉप लॉस मेंटेन करणं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नीट शिकून मग एंट्री घेणं किंवा परफेक्ट तुमचा एक प्रायमरी टार्गेटला प्रॉफिट बुक झाला पाहिजे किंवा तुमचा एक स्टॉप लॉस जो आहे तो रेग्युलर मेंटेन केला पाहिजे किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस त्याच्यामध्ये टाकत राहिलं पाहिजे. या गोष्टी सगळ्या फॉलो करणं म्हणजे डिसिप्लिन आहे. आणि ते तर प्रत्येक गोष्टीत लागतंच. खेळातही लागतं, युद्धातही लागतं, ट्रेडिंगमध्येही लागतं. अगदीच. तर प्रेक्षकांना तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्यावर तुम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट करू शकता 9272000111 या क्रमांकावर. त्याचबरोबर सरांचं यूट्यूब चॅनल देखील आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी. याद्वारे तुम्ही अधिक व्हिडिओज पाहू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि जर तुम्हाला सरांचं पर्सनल गायडन्स हवं असेल, मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही टेलिफोनिक अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर आत्ताच कॉल करा. तर सर, आता इंट्राडे आणि कमोडिटीजमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायला हवी का? ऑप्शन ट्रेडिंग जे आहे हे मी प्रत्येकाला नेहमी सजेस्ट करत असतो की आपलं अजिबात नाही करायचे. कारण ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं हे इन्शुरन्स पॉलिसी किंवा लॉटरी विकत घेण्यासारखा प्रकार आहे. जगातला असं एकही माणूस नाही आहे की म्हणतो की माझा लॉटरी विकत घ्यायचा धंदा आहे किंवा माझा इन्शुरन्स पॉलिसी विकत घ्यायचा धंदा आहे. तर इन्शुरन्स पॉलिसी विकत घेणं ही आपली इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तो एक खर्च आहे. तर ती आपण केली एक तडजोड असते. तर ट्रेडिंग ऑप्शनमध्ये आपण केली तर अनेक लोक त्याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे की हजारो करोडो रुपयाचा लॉस करताना. कारण ते ट्रेडिंग करायसाठी मुळात बनवलेलंच नाही आहे. ते प्रोडक्ट जे आहे हे इन्व्हेस्टमेंट आहे, ते हेजिंग करायसाठी बनवलेलं आहे ट्रेडिंग. तर प्रत्येकाने आधी ट्रेडिंग सुरुवात करायच्या आधी आपलं काय करायचं आहे ह्याची माहिती घेणं इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची की ट्रेडिंग करायची. तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्टॉक मार्केटमध्ये भरपूर स्टॉक्स आहेत. एक ग्रुपचे कुठलेही सिलेक्ट केले, चांगला कुठला तरी छोटा मोठा कोर्स अटेंड केला, त्याच्यातले सांगितलेल्या गोष्टी चार्टमध्ये लावल्या आणि त्याप्रमाणे जर काम केलं तर आरामशीर प्रॉफिट आपण काढू शकतो. पण ट्रेडिंगचं तसं नाही आहे. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला प्रोडक्ट सिलेक्ट करण्यामध्ये खूप लक्ष देऊन काम करायला लागतं. काही लोक इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतात, काही लोक ऑप्शनमध्ये करतात, काही लोक निफ्टी बँक निफ्टी करतात, काही लोक कमोडिटीज करतात, काही लोक फॉरेक्समध्ये पण करतात. तर फॉरेक्स आपल्या इंडियामध्ये लीगल नाही आहे, त्यामुळे ते कोणाला मी रेकमेंड करत नाही. आणि कमोडिटी मी प्रत्येकाला का रेकमेंड करतो, कारण कमोडिटी मार्केट हे इंटरनॅशनल मार्केट आहे. जवळपास 93 कंट्रीजमध्ये ह्याची एक्सचेंजेस आहेत आणि ॲट अ टाईम सगळीकडे रेट वरती किंवा खाली जात असतो. तर जर US मध्ये वरती गेला तर इंडियात पण वरती जातो, लंडन मार्केटला पण जातो, युरोपमध्ये पण जातो, चायनामध्ये पण जातो, ऑस्ट्रेलियामध्ये पण जातो. आणि जर तिकडे रेट खालती आला तर इंडियामध्ये पण येतो. ठीक आहे. तर ह्याच्यात मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस हे अगदी शून्य असल्यासारखेच आहेत. त्याच्यात होत नाही मॅन्युप्युलेशन सहसा. आणि मार्केटचा पिरियड का तर खूप मोठा आहे. सकाळी 9ला चालू होतं आणि रात्री 12ला बंद होतं. तर सकाळी आपण जापान मार्केट ज्या वेळेला ओपन होतं तिकडची मुवमेंट आपण कॅप्चर करू शकतो. मग एशियन मार्केट ओपन होतात, मग इंडियन मार्केट ओपन होतं, मग युरोपियन मार्केट ओपन होतात, मग लंडनचं मार्केट ओपन होतं, संध्याकाळी US मार्केट ओपन होतं. तर प्रत्येक मार्केट ओपन झाल्याच्या नंतर तिथे जशी जशी मुवमेंट येते तसे आपण इंडियामध्ये बसून त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. त्याच्यात जे अपट्रेंड येतात, अपट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड जे येतात त्याचं आपण इंडियामध्ये बसून त्याचं ट्रेडिंग करून त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. आणि इंडियामध्ये बसून आपण कमोडिटीमधनं आरामशीर चांगला प्रॉफिट रोज काढू शकतो. ओके सर, आता तुमच्या कोर्समुळे नवीन ट्रेडरला कसा फायदा होऊ शकतो याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. तर कोर्स जो आहे आमचा हा ट्रेडर म्हणजे ट्रेडरसाठीच बनवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पार्ट टाईम ट्रेडर किंवा फुल टाईम ट्रेडर दोन पार्टमध्ये आमचा कोर्स होत असतो.
पार्ट 1 जो आहे बेसिक पार्ट तो अशा लोकांसाठी डिझाईन केला आहे की ज्याला जस्ट ट्रेडिंगची सुरुवात करायची आहे, थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कधीतरी वेळ मिळाला तर ट्रेडिंग करायचे. आणि पार्ट 2 जो आहे तो अशा लोकांसाठी तयार केला आहे की ज्याला नोकरी सोडायची आहे, ज्याला धंदा बंद करायचा आहे, ज्याला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, ज्याला फुल टाईम प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे किंवा ज्याला फक्त एक बॅकअप प्लॅन तयार करून ठेवायचं आहे स्वतःसाठी. म्हणजे आता अनेक लोक जॉब करतायत किंवा बिझनेस करतायत, ठीक आहे. पण पुढे जाऊन असं काही होऊ शकतं की लॉकडाऊन परत लागलं तर किंवा GST, नोटबंदी ह्याच्यासारख्या अजून काही जर का काही इंटरनॅशनल लेवलवरती मोठ्या घटना घडल्या तर आपल्या प्रोफेशनवरती त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. तर प्रत्येकाने प्रोफेशन हे असं सिलेक्ट करायला पाहिजे की जे फ्युचर प्रूफ असेल. तर ट्रेडिंग हे असंच प्रोफेशन आहे की जे फ्युचर प्रूफ आहे. फ्युचरमध्ये काही जरी इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंवा आपल्या देशामध्ये उलथापालथ झाली तरी ट्रेडिंगमधून आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. तर ट्रेडिंग ह्याच्यासाठी प्रत्येकाने शिकून घेतलं पाहिजे की काहीही होऊ शकते पुढे जाऊन. तर प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असलं पाहिजे आणि आपल्यासाठी एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम जो आहे हा प्रत्येकाने क्रिएट करून ठेवलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी सांगतो की ट्रेडिंग हे शिकणं प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. ओके. तर प्रेक्षकांना तुम्हाला सुद्धा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 9272000111 या क्रमांकावर आत्ताच कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी, याद्वारे तुम्ही यांचे अधिक व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर यांची अपॉइंटमेंट हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही फोनद्वारे घेऊ शकता. प्रेक्षकांनो, आजकाल ऑप्शन ट्रेडिंगचे नवीन नवीन कोर्सेस आणि टेलिग्रामवर प्रीमियम मेंबरशिपचे चॅनल्स कार्यरत असलेले दिसतात आणि या टिप्स सर्व्हिसचे कॉल देखील तुम्हाला येत असेल. तर अशा गोष्टींनी आपल्या प्रेक्षकांनी त्यावर लक्ष द्यावं की नाही द्यावं? अशा गोष्टीपासून तर प्रत्येकाने लांबच राहिलं पाहिजे. मुळातच मी सांगतो की ऑप्शन ट्रेडिंग प्रत्येकाला करू नका, कारण त्याच्यामध्ये लॉस व्हायचं जे पोटेन्शियल आहे हे खूप हाय आणि प्रॉफिट व्हायचं जे पोटेन्शियल आहे ते पण खूप हाय, पण तो कधीतरी होतो. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग असं नाही की अजिबातच खराब आहे. काही ह्याच्यात असेही लोक आहेत की जे प्रॉफिट काढतात आणि रेग्युलर प्रॉफिट काढतात, पण ते फार काही म्हणजे थोडकेच आहेत. म्हणजे 1000पैकी 4-5 लोकच असे असतील जे याच्यामध्ये प्रॉफिटेबल आहेत आणि बाकीचे 955 लोक ही कायम लॉसमध्येच असतात. तर आपण ह्याच्यात जर गेलो तर तुम्ही शिकून काम करा किंवा न शिकता काम करा, लॉस हा तर होणारच आहे, ठीक आहे. आणि एक छोटीशी मिस्टेक जर झाली तर अख्खं कॅपिटल साफ होऊन जाऊ शकतं. तर फ्रेशर माणसाने तर ह्याच्यात अजिबात जाऊ नये, ठीक आहे. नवीन माणसांनी डायरेक्ट जाऊन ऑप्शनमध्ये ट्रेडिंग चालू करणं म्हणजे अल्पवयीन मुलाच्या हातात पोर्शे गाडीचं स्टेरिंग देण्यासारखा प्रकार आहे, ठीक आहे. जर नीट हँडल नाही झालं तर एवढा मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल की पूर्ण सगळा तो त्याच्यात बरबाद होऊन जाईल. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये होतं असंच की एकदा त्याची जर सवय लागली तर ती सुटत नाही. मग लोक पैसे टाकतात, लॉस करतात, परत टाकतात, परत लॉस करतात आणि गायडन्स असा प्रॉपर कोणी देत नाही आहे. आणि डिसिजन घ्यायला हार्डली 1 सेकंड लागतो आणि तेवढ्या वेळात जर का तुमची त्या ट्रेडमधून एक्झिट नाही झाली तर झालेला सगळा प्रॉफिट तर जातोच जातो, वर पुरं भांडवल साफ होऊन जातं. आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू नका, कारण ज्यांनी करून बघितले त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आपण बघतो की अनेक लोक आहेत जे असे सांगतात की त्याच्यात प्रॉफिट झालेला आहे पण ॲक्च्युली तो लॉसमध्ये असतो माणूस. तर आपला जर माहिती आहे की ह्याच्यात लॉस होणारच आहे तर त्याच्यात जायलाच नाही पाहिजे. आणि कमोडिटी हे असं मार्केट आहे की इथं प्रॉफिट जो होतो तो कम्पेअर टू ऑप्शन खूप कमी होतो आणि लॉस जो होतो तो पण कम्पेअर टू ऑप्शन हा खूप कमी होतो, ठीक आहे. म्हणजे प्रॉफिट आहे, पोटेन्शियल आहे कमोडिटीजमध्ये, एवढा पण नाही होणार की जेवढा ऑप्शनमध्ये होतो, पण ऑप्शनमध्ये जे लॉसेस आहेत त्याला कंट्रोल नाही करू शकत आपण. आणि प्रत्येक ट्रेडरसाठी हेच महत्त्वाचं आहे की कॅपिटल जे आहे ते प्रोटेक्शन हा आपला मेन फोकस असला पाहिजे. आणि म्हणून ऑप्शन जर टाळलं तर त्याच्यातून बेटर रिझल्ट आपण काढू शकतो. तर सर, कमोडिटी ट्रेडिंग आणि स्टॉक ट्रेडिंग यामध्ये काय डिफरन्स आहे याबद्दल थोडं सांगाल? स्टॉक मार्केट जे हे आपल्या भारतामध्ये चालू झालं साधारणपणे 150 वर्षापूर्वी. पण जेव्हा ते चालू झालं होतं त्यावेळेला इंट्राडे ट्रेडिंग ही कन्सेप्टच नव्हती. कोणी जर शेअर्स खरेदी केले त्याचं सर्टिफिकेट तयार होऊन कमीत कमी 6 महिन्यानंतर यायचं, ओके. तर ते मार्केट जे हे बनवतानाच इन्व्हेस्टमेंट ह्या पर्पजने तयार केले. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये तर त्याच्यात आरामशीर चांगला रेग्युलर प्रॉफिट होईल आणि तो होतो सुद्धा, ठीक आहे. पण त्याच्यात जर ट्रेडिंग करायला उतरलो तर त्याच्यात तेवढी लिक्विडिटी नाही आहे की इंट्राडेला जी गरजेची असते तेवढी त्या स्टॉक्समध्ये नाही आहे. मग काय होतं की 3.5-4 जर त्या ट्रेडला तुम्ही स्क्वेअर ऑफ नाही केला तर ऑप्शन होतो आणि मग अजून जास्त लॉसमध्ये जातो. आणि जर किरकोळ प्रॉफिट असेल, लॉस असेल ते तुम्हाला त्याच्यात स्क्वेअर अप करायला लागतं. तर कमोडिटीजमध्ये तसं नाही आहे.
मार्केट रात्री 12पर्यंत चालतं आणि तुम्ही आज घेतलेल्या ट्रेडला जर वाटलं तुम्हाला तर होल्डसुद्धा करू शकता. 2 दिवसांनी 4 दिवसांनी सुद्धा विकू शकता. तसं करणं मी रेकमेंड नाही करत, पण जर वाटलं तर तसंही आपण तो एक ऑप्शन त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो कमोडिटीजमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट जर पडत असेल तर इक्विटीमध्ये किंवा शेअर्समध्ये किंवा स्टॉक्समध्ये जो माणूस काम करतोय तो काहीच त्याच्यात बेनिफिट घेऊ शकत नाही. कारण शॉर्ट सेलिंग तर इक्विटीमध्ये अलाउडच नाही आहे. त्याच्यात फक्त तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता, शेअर्स घेऊन त्याला होल्ड करू शकता. पण ट्रेडिंगचं तसं नाही आहे. मार्केट वाढत असेल तरी आपण बाय करून वरच्या रेटला सेल करून प्रॉफिट काढू शकतो आणि मार्केट जर पडत असेल तर वरच्या रेटला सेल करून खालच्या पडलेल्या भावात बाय करून आपण त्यातनं प्रॉफिट काढू शकतो. तर दोन्ही साईडला आपल्या ट्रेडिंगमध्ये स्कोप आहे ट्रेड करून प्रॉफिट काढण्यासाठी. दुसरं ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोजर किंवा लिव्हरेज किंवा उधारी जी मिळते एक्सचेंजतर्फे ती पण खूप मॅटर करते. कारण आपण 1 रुपया लावतो आणि 10 रुपयाचा माल उधारीत घेतो. तर 10 रुपयाचा माल जर 10.5 रुपये झाला तर 1 रुपयावरती आपला प्रॉफिट असतो 50 पैसे. म्हणजे जस्ट एक्झाम्पल झालं. 1 रुपयावरती 50 पैशाचा प्रॉफिट किंवा 25 पैशाचा प्रॉफिट हा त्या मानाने खूप जास्त होऊन जातो. ओके, जे इक्विटीजमध्ये होत नाही. पूर्ण कॅपिटल लावायला लागतं त्याच्यामध्ये आणि जर स्टॉक वाढला तर आपण प्रॉफिटमध्ये राहतो आणि ऑप्शनमध्ये तर अजिबातच होत नाही. अगदीच. हां. सर, आता कमोडिटीजमध्ये ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, जे यामध्ये इच्छुक असेल, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? जे कोणी आत्ता सध्या ट्रेडिंग करत आहेत ऑप्शनमध्ये आणि कमॉडिटीमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल किंवा कळत नसेल नक्की काय करायचं आहे बाबा, ट्रेडिंग सुरुवात बरेच लोक आहे ना मी बघतो आजकाल की ट्रेडिंगची सुरुवात करतात फक्त हाऊस म्हणून, पण थोड्या दिवसात लगेच ते सोडून देतात. तर असं केलं तर काही रिझल्ट नाही येणार. रिझल्ट येण्यासाठी त्याच्यात टिकणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे मार्केट जे आहे ना हे एक जंगलासारखं आहे थोडक्यात, ठीक आहे. आणि या जंगलात जर का तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला शिकार करणं हे शिकायलाच लागेल, नाही तर तुमची शिकार होऊन जाईल. आणि ट्रेडिंगचं पण तसंच आहे. हे शिकून मगच ह्याच्यामध्ये आपण उतरू शकतो. नाही जर शिकलो आपण आणि डायरेक्ट जर गेलो तर आपली शिकार होणं हे निश्चितच आहे. ते ट्रेडिंगचं असं नाही की बाबा चूक झाली तर सॉरी भाऊ म्हणून काम चालत नाही. तर प्रत्येक चुकीला पैसे मोजायला लागतात आणि चूक वेळेत जर आपण सुधारली नाही तर आपले सगळे पैसे त्याच्यामध्ये जातात. स्टॉप लॉस हिट होण्याऐवजी मेजर लॉस होऊन जातो आणि त्याला कसा कंट्रोल करायचा ह्याच्यासाठी काही टेक्निक्स आहेत जे मी कोर्समध्ये शिकवत असतो. तर बेसिकपासून ते पूर्ण प्रोफेशनल लेवलचा माझा हा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये कुठले स्क्रिप्ट सिलेक्ट करायचे, त्याच्यामध्ये कुठले चार्ट वापरायचे, कुठले सॉफ्टवेअर यूज करायचे, त्याच्यात कुठले टाईम फ्रेम वापरायचे, त्याच्यात कुठले पॅरामीटर वापरायचे, कुठले इंडिकेटर यूज करायचे. त्यानंतर प्राईज ॲक्शनच्या पण बऱ्याच साऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी याच्यात मी इन्क्लूड करून एक ट्रेड प्लॅन पूर्ण तयार करून देतो क्लायंटला आणि त्याच्यावरती ते लोक काम करतात. त्या काम करताना रोजच्या ट्रेडिंगमध्ये त्यांना ज्या काही क्वेरीज येतात ते डायरेक्ट माझ्याशी डिस्कस करतात आणि त्याच्यावरती त्यांना मी जे सोल्युशन देतो ते नोट करून ठेवतात आणि ते पुढच्या वेळेला त्या मिस्टेकला अवॉइड करतात. थोड्या दिवसामध्ये त्या जो व्यक्ती आरामशीर याच्यामध्ये वेळ देतोय आणि जो सिरियसली फॉलो करतोय तो त्याच्यामध्ये मास्टर हा होतोच. ओके सर, जाता जाता एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्यांना इंट्राडे ट्रेडिंगमध्ये इन्कम करायचं आहे किंवा त्याला वेळ द्यायचा आहे, तर ते सध्या जे काम करतायत ते करत सुद्धा या गोष्टीवर फोकस करू शकतात किंवा कितपत वेळ देणं अपेक्षित आहे, थोडक्यात सांगाल? शेवटी कसं आहे की जर धंदा करायचा म्हणला तर गल्ल्यावर बसायला लागणारच आहे. तर ट्रेडिंगचंही तसंच आहे, ठीक आहे. तर जितका जास्तीत जास्त वेळ तुम्ही द्याल तितकी त्याच्यात तुमची आहे ना एकतर तुमची त्याच्यात एक्सपर्टाईज येऊन जाईल आणि जर सिग्नल जनरेट झाला तर तुम्हाला प्रॉफिट तर देणारच आहे. आणि अपॉर्च्युनिटी ह्याच्यात भरपूर सारे येतात. कधी सकाळी ट्रेड येईल, कधी दुपारी येईल, कधी संध्याकाळी येईल, कधी रात्री येईल. अपॉर्च्युनिटी भरपूर येत असतात. तर इक्विटी सारखं नाहीये की 3:30ला मार्केट जर बंद झालं तर फुल टाइम ट्रेडरने त्यानंतर दुसरी नोकरी शोधायलाच जायचं, त्याला काही कामच नसतं दुसरं. पण कमोडिटी मार्केट का तर रात्री 12पर्यंत चालतं, त्याच्यामुळे ह्याच्यात अपॉर्च्युनिटी ज्या ह्या कंटिन्युअसली येत राहतात. कधी सिल्वरला ट्रेड नाही आला तर कॉपरला येईल, कॉपर नाही आलं तर क्रूड ऑइल येईल, क्रूड ऑइल नाही आलं तर गोल्डला येईल किंवा झिंकला येईल. कुठे ना कुठं काहीतरी येतच. आणि फोकस जो आहे आपला आपण त्या सगळ्या मार्केटवरती करतो. मी रेकमेंड करतो सगळ्यांना की ॲटलिस्ट एक 3 स्क्रीनचं सेटअप लावून आपलं त्याच्यावरती काम करायचे. का तर प्रत्येक चार्टवरती आपली नजर राहिली पाहिजे. 5 मिनिटाची टाइम फ्रेम, 15 मिनिटाची टाइम फ्रेम, इंडियन चार्ट, इंटरनॅशनल चार्ट, या सगळ्या गोष्टी बघून आपण काम केलं तर चुका व्हायची चान्सेस एकदम कमी होतात. अपॉर्च्युनिटी आपल्या नजरेतून सुटत नाही आणि ट्रेड जे आहेत हे एक्झिक्युटिव्ह करून आपण वेळेत डिसिजन घेऊन प्रॉपर त्याच्यातून काढू शकतो. अगदीच अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.
तर प्रेक्षकांनो, तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि CEO तुषार भूमकर सर आज आपल्यासोबत होते. त्यांनी इंट्राडे ट्रेडिंगचं संपूर्ण असं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.